बाप रखुमा देवी वरा उदारा सोयरा सगुणा गुणाचिया निर्धारा गुंतल्या येसी मना पुरली हाव विश्वे अलंकारला देव कि दिठी न विकारे अनुध्यासी येणे निवृत्ती दासे खुणा धावनी सकळ सुखी सुखवोनी ठेले निज ध्यासी रय्या माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भूमी अवघी शुद्ध जाना अमंगळ हे वासना तैसे ओसपले जीव सांडी नसतांगी घाव जीव अवघे देव खोटा नागवा संदेह तुका म्हणे शुद्ध मग तुटलिया भेद. वासना वाईट असते महाराज, आसक्ती वाईट, भेद करणं त्यापेक्षा जास्त वाईट. एरवी जीव तर भगवंताचाच अंश आहे. ममोषे जीवलोके जीवभूता सनातना भगवंत सांगतात. मायेनं जीवाभोवती विणलेलं जे जाळं आहे ती वीण छेदून जीवाला बाहेर येता आलं पाहिजे महाराज. एकदा का मायेतून जीव बाहेर आला की मग अवघेची गोड पुरे सकळ ही कोड. कुठली शंका कुशंका राहत नाही, सर्व काही अलबेल होऊन जातं महाराज. फक्त माया जाळातून आम्हाला बाहेर येता आला पाहिजे. परीक्षा या प्रपंचरूपी परीक्षेतून पास होऊन परमार्थाची पदवी मिळालीच समजा मायेतून बाहेर आलं की. माया ही परीक्षा आहे. परंतु जर प्रपंचात गुरफटून पडलो, विषय भोगातच दंग झालो, तर मग कुठला परमार्थ महाराज. आणि अशाची व्यवस्थाही भगवंताने करून ठेवली आहे. तान अहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामे अजस्रम अशुभान आसुरे शैव योनिशी. आसुर योनी त्याची वाटच पाहत बसलेली असते महाराज. अहो कलेक्टर व्हायचं आहे आणि झोपा काढत बसलं, इतकं सोपं आहे का कलेक्टर होणं? त्याकरता आहार विहार सर्वाचा त्याग करावा लागतो महाराज. रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. एकच ध्यास, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. तेव्हा कुठे यश मिळत असतं. परंतु खाल्लं आणि झोपलं, बघू अजून आहे परीक्षा लांब, शक्य होत नाही महाराज. पण मेहनत करून, पूर्ण अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आणि जर कलेक्टर झालात तर काहीच पुन्हा करावं लागत नाही महाराज. काही लिहावं लागत नाही. श्रमाचं इतकंच काय, निर्णय करायचं काम सुद्धा पीए घेत असतो, तोच करत असतो. हे फक्त सयाजीराव. आला कागद म्हणजे खालून पूर्ण तपासूनच त्याच्याकडे आलेलं असतं. कुठल्याही प्रकारचं वाचन न करता, शंका न घेता, यंत्रणेवर पूर्ण विश्वास ठेवून कलेक्टर त्या ठिकाणी आपला शिक्कामोर्तब करत असतो. घेतलेला निर्णय हा बरोबर आहे याची साक्ष आपल्या सहीनं त्याला मुद्रित करत असतो महाराज. इतकं सोपं नसतं कलेक्टर होणं. तसंच अध्यात्मातलं आहे. खडतर असला तरी पुढे सुखद आहे. सुरुवातीला सात्विक सुख जे आहे ते खडतरच वाटतं महाराज. परंतु पुढे परिणाम हा गोडच असतो, सुखद असतो, अमृतमय असतो. टाकीचं घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही महाराज. आणि हेच भगवंत अर्जुनाला सांगत आहेत.
आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय 6 श्रीमद भगवद्गीता श्लोक 19 यथा दीपो निवातस्तो नियुंजते सोपमा श्रुता योगिनो यच्चित्तस्य युंजते योगमात्मनः. त्या स्थिर निर्वात ठिकाणी लावलेल्या प्रकाशित झालेल्या त्या दीपाप्रमाणे योगी बनवून जात असतो, स्थिर होत असतो. योग्याचं चित्तसुद्धा तसंच स्थिर चित्ताने एकाग्र चित्तानं योगी योगाभ्यास करत असतो महाराज. याचंच वर्णन करताना माऊली 361 क्रमांकाच्या वेळी म्हणतात की तरी पार्था हे झणे सायास घेशी ओ मने वाया बागुल ये दुर्जणे इंद्रिये करत करती. अर्थात पार्था अर्जुना, कदाचित तू ही भीती मनात बाळगशील. हे कठीण आहे आणि हे समजून घेण्याकरता आपण याच्या लायक नाही असं स्वतःच्या मनात जर तू समीकरण करत असशील तर तसं करू नकोस हो. कारण ही दुष्ट इंद्रिये त्या अभ्यासाचा उगीच बागुलबुवा करतात. वास्तविक जीवाकरता तेच अमृत आहे, परंतु त्याचा अवेर करून विषयुक्त विषयाकडे इंद्रिय धावतात आणि विषयामध्येच ते रममान होतात. म्हणून अशा अध्यात्माच्या ठिकाणी इंद्रिये उगीच बागुलबुवा करत असतात. छे आपल्यानं काय ते शक्य आहे, इतकी बैठक करणं काय शक्य आहे, इतक्या एकांतवासात जाणं काय शक्य आहे. तर असं तुला वाटत असेल तर ते मनात काहीही आणू नको. कारण योगाभ्यास हा तुला सांगितलेला जो मार्ग आहे हा अतिशय सोपा आहे. नेम इंद्रियाशी सार युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर सर्व इंद्रियांना प्रमाणात संयमित करणं, प्रमाणात त्यांना त्यांचे विषय देणं म्हणजेच योगच आहे. आणि हा योग तुला सहज शक्य आहे माऊली म्हणतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की